रोज रोज नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी, मधल्या वेळेत खायला देण्यासाठी काय बरं बनवायचं, कुटुंबातल्या प्रत्येक आईला पडलेला प्रश्न. तर आजच्या व्हिडिओमध्ये अजिबात दही सोडा न वापरता एकदम टम्म फुगलेले, शिवाय मस्त जाळीदार, हलके फुलके आणि फक्त एक जरी खाल्ला ना तरी अगदी 2 तास अजिबात भूक लागणार नाही. आता हा नाश्ता बनवण्यासाठी जर एखादा पदार्थ घरामध्ये नसेल तर त्याला पर्याय म्हणून सुद्धा सुचवलेला आहे. म्हणजे प्रत्येकाला हा पदार्थ घरामध्ये तयार करता येईल. प्रत्येकाला कळेल अशा साध्या, सोप्या, सरळ भाषेत रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. लवकरच आपलं कुकिंग तिकीट मराठी 1 मिलियनचा टप्पा पार करणार आहे, म्हणून ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मेजरिंग कपने 1 कप किंवा 200 ग्राम प्रमाणात ताजा फ्रेश मटार घेतलेला आहे. सध्या थंडीचे दिवस किंवा हिवाळा सरून उन्हाळ्याला सुरुवात होणार आहे आणि बाजारामध्ये चांगल्या क्वालिटीचा आणि स्वस्त आपल्याला मटार मिळतो. सोलून डीप फ्रीजमध्ये जरी तुम्ही हा स्टोर करून ठेवला ना तर 2-2.5 महिने तुम्हाला हा मटार वापरता येतो. आणि सध्या ना बाजारामध्ये तुरीचे सोलाणे किंवा तुरीच्या ओल्या शेंगा मिळतात, तर त्या सुद्धा तुम्ही ऐवजी वापरू शकता. सेम सोलून तुम्हाला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं. आता इथे आपण एक 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता. एक 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. इथे आपण एक 2 इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे. आलं लसूण आवडीनुसार कमी अधिक करू शकता. 1 चमचा धने घेतलेले आहे. अर्धा चमचा साधं जिरं घेतलेलं आहे आणि अर्धा कप किंवा अर्धी मूठ आपण इथे देठांसहित कोथिंबीर घेतलेली आहे. आणि शक्यतो मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये करा, छान बारीक लवकर पेस्ट होते. आता इथे आपण थोडंसं पाणी घालून छान बारीक पेस्ट आपण याची फिरवून घेणार आहोत. साधारणतः इथे आपण अर्धा कप साधं पाणी घालून काहीशी अशी ही ओबडधोबड किंवा जाडसर अशी पेस्ट फिरवून घेतली. अगदी फाईन बारीक करायचं नाही, थोडंसं जाडसर राहिलं तरी सुद्धा चालू शकेल. याने तुमच्या नाश्त्याला मस्त जाळी सुटते. हिरवा ताजा मटार आहे, कोथिंबीर, हिरवी मिरची घातल्यामुळे नाश्त्याला रंग अगदी मस्त येतो. आता ज्या कपने 1 कप तुम्ही ताजा मटार घेतलेला आहे किंवा सोलाणे घेत असाल तर 1 कप इथे आपण बारीक रवा घेतलेला आहे. तर तुम्हाला इथे आपला हा साधा रवा चालत नसेल तर याऐवजी ज्वारी मिक्सरला थोडीशी रव्याप्रमाणे बारीक करून घ्यायची आणि ती सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता. इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा घातलेला आहे आणि अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार इथे मीठ वापरू शकता. इथे आपण अजिबात दही किंवा सोडा वापरणार नाही. आता सेम कपने पुन्हा आपण इथे अर्धा कप यामध्ये पाणी घातलेलं आहे. जर गरज वाटली तर आणखीन पुन्हा घालणार आहोत. लक्षात असू द्या, पाणी घालताना एकदम सगळं न घालता लागेल तसं थोडं थोडं घालायचं आहे. आता पुन्हा इथे आपण पाव कप पाणी घेतलेलं आहे, त्यातलं सुद्धा थोडं थोडं आपण घालणार आहोत. एकदम पाण्याचा उपयोग करायचा नाही. आता यामध्ये आपण रवा वापरल्यामुळे ना पाणी थोडं जास्त लागतं. तर पुन्हा थोडंसं पाणी घालून म्हणजे साधारणतः 1 कप रवा, 1 कप ताजा मटार होता, त्याला साधारणतः 1 कप आपण इथे साधं पाणी घालून असं हे पीठ सरसरीत भिजवून घेतलं. आता पीठ संपूर्ण भिजल्यावर काय करायचं, एका डायरेक्शनमध्ये 5-6 मिनटं चांगलं आपल्याला पीठ फेटून घ्यायचं. जितकं तुम्ही हे पीठ छान फेटून घ्याल तितकी यामध्ये छान हवा भरली जाते आणि तुमच्या या नाश्त्याला छान जाळीसुद्धा सुटायला मदत होते. अजिबात दही किंवा सोडा यामध्ये वापरावा लागत नाही. पीठ असं संपूर्ण भिजवून घेतल्यावर यामध्ये आपण रवा वापरल्यामुळे ना थोडं भिजत ठेवायचं आहे. म्हणजे साधारणतः एक 4-5 मिनटं आपण भिजत ठेवला ना तर रव्याला छान जाळी सुटते आणि मस्त भिजून तयार मिळतो. 5-6 मिनटानंतर बघू शकता रव्याने हवं तितकं पाणी शोषून घेतलेलं आहे आणि पूर्वीपेक्षा थोडी ते घट्ट झाल्यासारखं दिसतं. तर असं हे परफेक्ट पीठ आपल्याला हा नाश्ता बनवण्यासाठी तयार हवा आहे. आता तुम्हाला जर हवं असेल तर यामध्ये बीट, गाजर किंवा थोडा वाफवलेला मटार, थोडासा टोमॅटो, ढोबळी मिरची अशा वेगवेगळ्या भाज्या चिरून किंवा किसून तुम्ही असे छोटे छोटे आप्पे पात्रांमध्ये आप्पेसुद्धा तयार करू शकता. तव्याला थोडंसं तेल लावून छान थोडं धिरडीप्रमाणे थोडं जाडसर आपण ह्याची धिरडीसुद्धा तयार करू शकतो. पण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असं हे फोडणी पात्र किंवा छोटीशी कढई असेल, छोटं पॅन असेल ते सुद्धा चालू शकेल. घरातलं हे फोडणी पात्र आपण घेतलेलं आहे, सुरुवातीला गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये फक्त 1 चमचाभर साजूक तूप किंवा तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. तर इथे आपण अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि छान पसरून आपण याला मस्त गरम करून घेतलेलं आहे. आता फोडणी पात्र किंवा तुमचा छोटा पॅन, कढई असेल त्यामध्ये 1-2 पळी आपण हे पीठ घातलेलं आहे. आपलं थोडंसं मोठं असल्यामुळे ना साधारणतः 1-1.5 पळी आपण यामध्ये पीठ घातलंय. अगदी काठोकाठ वरपर्यंत भरायचं नाही, थोडं कमीच करायचं आहे, कारण फुलून ते वर येतं. कारण यामध्ये आपण रवा वापरलेला आहे. चमचाने असं हे थोडंसं पसरून एकसारखं करून घेतलेलं आहे.
आता याला झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर 1-2-2.5 मिनटं आपण याला एका बाजूने छान झाकण लावून भाजून घेणार आहोत. झाकण न लावता सुद्धा तुम्हाला तयार करता येईल, पण झाकण लावल्यामुळे लवकरात लवकर हे शिजून तयार मिळतं. 1-3 मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता, असं हे छान थोडं फुलल्यासारखं तुम्हाला दिसत असेल. आणि याची आता आपण बाजू उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा साधारणतः 1-2 ते 3 मिनटं आपण हे भाजून घेणार आहोत. तर हिरवा मटार, हिरवी मिरची, ताजी कोथिंबीर वापरल्यामुळे छान हिरवा मस्त गोल्डन रंग आल्यासारखा दिसत असेल. आणि हे सुद्धा दुसऱ्या बाजूने मध्यम आचेवर 3 ते 4 मिनटं आपण भाजून घेतलेलं आहे. आणि अगदी मध्यम किंवा मंद आचेवर हे भाजून घेतलं की आतपर्यंत चांगलं शिजलं जातं, वरून छान याला जाळी सुटते आणि एकदम परफेक्ट तुमचा हा मोठ्या साईजचा आप्पे तयार होतो. तुम्ही याला बन डोसासुद्धा म्हणू शकता. तर हा पहिला तयार झालेला आहे आणि सेम पद्धतीने एक काढला की पुन्हा थोडंसं तेल घालायचं आहे आणि आवश्यकतेनुसार हे पीठ घालून झाकण लावून तुम्हाला भाजून घ्यायचं आहे. हवं असेल तर पिठामध्ये किंवा भाजत असताना वरून थोडेसे तीळसुद्धा तुम्ही इथे भुरभुरू शकता. आणि सेम पद्धतीने दुसरंसुद्धा आपण इथे करून घेतलेलं आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला असं करायचं नसेल तर आप्पे पात्र घरामध्ये असतं ते गरम करून घ्यायचं, त्याला तेल किंवा तूप आवडीनुसार घालायचं आणि त्यामध्ये 1-1 चमचाभर तुम्हाला हे पात्रामध्ये पीठ घालायचं आणि सेम पद्धतीने भाजून खायचं आहे. आणि आपण घेतलेल्या साहित्यात साधारणतः एक असे मोठ्या आकाराचे 7 असे हे आपले बन डोसे किंवा मोठ्या आकाराचे आप्पे खाण्यासाठी तयार आहे. आता हे नुसतंच खायला सुद्धा छान लागतं. एक जरी खाल्लं ना तर 1-2 तास तरी अजिबात भूक लागणार नाही. एक तुम्हाला मी इथे फोडून दाखवते. तत्पूर्वी तुम्ही याची जाळी बघू शकता आणि रंग किती अगदी छान परफेक्ट आलेला आहे. मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकता. लसणाची किंवा तिळाच्या चटणीबरोबर सुद्धा अगदी मस्त लागतं. घरामध्ये खाणार असाल तर टोमॅटो केचप बरोबर किंवा नारळाच्या चटणीबरोबर तुम्ही हे खाऊ शकता. तर आजची झटपट बिना सोडा बिना दही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.